तर काय सांगाल, आज आरसीएफच्या विरोधामध्ये आपण तीव्र असं उग्र आंदोलन सुरू केलेलं आहे. भूमिपुत्र आणि स्थानिकांच्या प्रश्नावर हे आंदोलन आहे. सत्तेत देखील आपण आहात, काय कसं बघता या आंदोलन? 40 वर्षापूर्वीचा हा आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये 141 PAP आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते. अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते. परंतु शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे. आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली हा आरसीएफच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे, तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या आरसीएफच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील. कारण आज जिल्हाधिकारी महोदयांनी जी कलेक्टर ऑफिसमध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासनसुद्धा हजर होता, परंतु आरसीएफचं मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आरसीएफची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता, त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती.